हा महादेव देव असताना त्यांच्या पत्नी स्वतः देवी असताना त्यांचे भांडणं त्यानं कंट्रोल करू शकले नाहीत ना त्यांचे भांडणं कोणी थांबू शकले नाहीत. तर आपण नॉर्मल नवरा बायको असताना आपले भांडणं होणारच नाहीत किंवा आपले भांडणं होऊच नये ही अपेक्षा ठेवणं निरर्थक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करू शकतो की भांडणं ज्या कारणामुळे व्हायले तर ती कारणं आपण मिनिमाइज करू शकतो. भांडणाचं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे जे प्रमाण आहे ते कमी करू शकतो. खरंच अबाउट लेडीजचं मला माहिती नाही पण अबाउट मेनचं मी सांगू शकतो. माझ्या मनावर राहत नाही म्हणजे काय करायला पाहिजे भाई? आंघोळ घालायला पाहिजे आपल्याला का आपल्याला चारायला पाहिजे जेवण करताना? भाई ते पहिला काळ होता. पहिल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पहिल्या काळात एवढ्या जेन्युइन गोष्टी व्हायच्या. आत्ताच्या काळामध्ये असल्या काही गोष्टी राहिल्या नाहीत. एवढे मॅटर व्हायले तर एवढा धिंगाणा व्हायला जरा बी मिसमॅच झालं काही विषय होईना गेला की डायरेक्ट ड्रामामध्ये घालून वरून शिमेट टाकून मारून टाकालेत नवऱ्याला खतम करून स्वतःच्याच घरामध्ये टाईल्स उकरून त्या टाईल्सच्या मध्ये त्याला पुरून वरून टाईल्स लावून टाकाले. तर एवढा खराब टाईम चालू आहे. दुसऱ्याला सांगून आपल्या नवऱ्याला मारून टाकायचा टाईम चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अपेक्षा ठेवायला की यार मला समजून घ्यावं, मला आंघोळ घालावून, मला चारावं. पहिल्याच्या देवाच्या काळापासून स्त्रियाचं जे आहे त्याची नाराजगी कोणी बी दूर करू शकली नाही. पहिल्याच्या देवभिव होते तव्हाच्या काळापासून त्याची नाराजगी कोणी दूर करू शकली नाही आणि आपण येऊन आता अचानक सगळ्या गोष्टी दूर करू शकणार आहोत का? माझं मेनसाठी असं म्हणणं असेल की आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना किंवा आपण आपल्या पार्टनरसाठी कुठली बी गोष्ट करताना त्याच्या रिटर्नमध्ये आपण 0 एक्सपेक्टेशन्स ठेवावी. जर एखादी गोष्ट करत असताना आपण त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन्स ठेवले आणि ती एक्सपेक्टेशन्स जर आपले पूर्ण झाले नाही तर आपण फुल नाराज होऊन जातो ना. आपलं नंतर काय करायचं काम होतं ना काही नाही. आणि याच्या रिटर्नमध्ये समजा जे समोरचा जे पर्सन आहे त्यानं लईच अंडरस्टँडिंग असेल, समजदार माणूस असेल तर त्याला सांगायची गरज पडत नाही की तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही. तुम्हाला सांगायची गरज नाही की यार काळजी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे किंवा यार तुम्ही हे करायला पाहिजे ना. ते पर्सन आपापल्या मनानं तुमची काळजी करणार, सगळ्या गोष्टी करणार जर ते पर्सन जेन्युइन असेल तर. आणि ज्याला काही देणं घेणं नाही काय बी नाही त्याच्यासाठी काय बी करा आणि किती बी करा जर काही रिटर्नमध्ये येणारच नाही तर त्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल वाईट वाटून घेण्यात किंवा आपण आपल्याबद्दल गिल्ट वाटून घेण्यात काही पॉईंट नाही. ते पर्सन तसं आहे तर त्याला आपण काय बी करू शकत नाही. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की मेनसाठी एक सोल्युशन आहे. ते सोल्युशन असं आहे की दोघांना बी मस्तपैकी एका ठिकाणी बसावं, पेन पेपर घ्यावं आणि ठरवावं की हे 3-4 कामं माझे आहेत. ह्या कामामध्ये मला कोणीही पडलेलं आवडत नाही त्याच्यामुळं कोणीही माझ्या ह्या कामामध्ये पडायचं नाही असं लिहून घ्यावं. आणि त्याच्यानंतर जी लेडीज आहे तिनं बी लिहून द्यावं की माझे हे काम आहे तर ह्या कामामध्ये तुम्ही करू नये. फॉर एक्झाम्पल जे घरातले मोठे मोठे डिसिजन्स असतात, जे भारी भारी कामं असतात. फॉर एक्झाम्पल घरामध्ये जसं की काही कुठलं बांधकामाचा विषय आहे, नाही तर प्लॉटिंगचा विषय आहे, नाही तर मोठे डिसिजन्स जे आहेत ते मला असं वाटतं की ते मेननं करायला पाहिजे. ते डिसिजन्स नेहमी पुरुषानं घेतले पाहिजे. कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की नेहमीच पुरुषांनी स्त्रियापेक्षा जास्त जिंदगी बाहेरची बघितलेली असते. त्यांना बाहेरच्या जगामध्ये खूप वावरलेले असते त्यांना, म्हणून त्यामुळे त्यांना माहीत असतं की यार काय बरोबर आहे काय चूक आहे 99% केसेसमध्ये. आणि राहिला प्रश्न लेडीजनं, तर लेडीजनं बी हे समजून घ्यावं की यार आपल्यापेक्षा जास्त ह्या माणसाला बाहेरच्या गोष्टी माहीत आहेत. इमोशनली ठीक आहे काही गोष्टी माहिती नसतील तर आपल्यापेक्षा जास्त गोष्टी ह्या माणसाला माहीत आहेत. म्हणून मोठे मोठे डिसिजन्स घेताना नेहमी पुरुषांच्या डिसिजन्सवर थोडासा त्यांनी भरोसा ठेवावा आणि त्यांना कोऑपरेट करावं. राहिला प्रश्न लेडीजचा, तर त्यांनी घरातल्या ज्या इंटरनल गोष्टी आहेत, घरामध्ये काय आहे काय नाही, काय करायला पाहिजे काय नाही, घरातले डिझायनेशन बाकी ज्या बी गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी लेडीजनं केल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुरुषांनी नाही पडलं पाहिजे. असे जर आपण आपले कामं जर वाटून घेतले आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये तू हे का करलीस असले क्वेश्चन्स न आले तर 99% भांडणं बघा कॅन्सल होऊन जातात किंवा 99% भांडणं जे आहेत ते होणारच नाहीत. कारण मेन जे भांडणाचं जे मूळ आहे ते हेच आहे की पुरुषाच्या कामामध्ये स्त्री त्यांना सांगते की यार नाही तू बरोबर करणं गेलास, तू चूक करलास. पुरुष मग येतं इगोवर की यार मला सगळ्या गोष्टी कळतात, हिनं कसं का मला सांगायला. आणि दुसरी गोष्ट लेडीजचे एखादे कामं होत असतील जे की इमोशनल, जसं की त्यांचं काही लई मोठं म्हणणं आहे ना, जे नॉर्मल गोष्टी आहेत, जे अटेन्शन आहे, रिस्पेक्ट आहे, ह्या गोष्टी यार निडेड आहेत. म्हणून प्रत्येक पर्सननं जर खरंच द्यायचं ठरवलं आणि विचारपूर्वक जर सगळ्या गोष्टी दिल्या तर 99% भांडणं आहेत ते होणार नाहीत. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापले कामं वाटून घ्यावं आणि कोणी बी दुसऱ्याच्या कामामध्ये राहू नये. आणि हे का आहे, लग्न झालं आणि आपलं जे मॅरिड कपल आहे ते सोबत राहायला, ह्याचा अर्थ असा नसतं की मी जे करायला मला जे आवडालं ते समोरच्या माणसाला आवडलं पाहिजे याचं कंपल्शन नाही. लग्न म्हणलं त्याच्यानंतर 2 इंडिव्हिज्युअल पर्सन्स एका जागी राहणार आहेत
आणि जर दोन इंडिव्हिज्युअल पर्सन्स एका जागी राहणार आहेत तर दोघांच्या आवडीनिवडी तर अलग राहणारच आहेत. ही नॅचरल गोष्ट आहे. जर दोघांच्या आवडीनिवडी जर अलग असतील, दोघांचे म्हणणे जर अलग असतील तर दोघांच्या गोष्टी बी अलग होणार आहेत. जर दोघांच्या गोष्टी बी अलग आहेत तर का ॲक्सेप्ट करत नाही की यार हां हे असं आहे, असं राहणार आहे, ठीक आहे, का मान्य करून घेत नाही? आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यावर लावतो की यार हे माझं फुल्ल ऐकायला पाहिजे. लग्न म्हणल्यानंतर दोघांना बी ठीक आहे 100% ही गोष्ट आहे की यार पुरुषाला बी 2-3 गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागते आता, आणि स्त्रीला बी 2-4 गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात. दोघांना बी थोडं कॉम्प्रोमाइज केलं, दोघांना बी थोडं अंडरस्टँडिंग ठेवलं, त्याच्यानंतर भांडणं यायचं कारणच राहणार नाही. काय प्रॉब्लेम आहे? बाहेरच्या जगामध्ये राहत असताना घरामध्ये माणूस 8 ते 10 घंटे राहते, बाकीचे 10-12 घंटे जर माणूस बाहेर राहत असेल 10 घंटे बाहेर राहत असेल तर 10 घंटे बाहेर राहताना त्यानं 10 घंटे बाहेरच्या सगळ्या लोकांसोबत भांडणं करते का पुरुष? नाही करत ना खरंच. कारण बाहेरचं जग त्याला माहीत आहे की यार ही गोष्ट अशी आहे. बाहेरचं समजा एखादा माणूस आपल्या मनावर वागत नसेल तर आपण त्याला मजबूर करत नाही किंवा त्याच्यासोबत भांडणं करत नाहीत की यार हे करत नाही की आपण यार मला ही गोष्ट तुझी पटना गेली आणि ही गोष्ट मला आवडत नाही, असं आपण ॲक्सेप्ट करतो ना की यार हां ठीक आहे, ह्या पर्सन असंच आहे तर ठीक आहे. ज्या मॅनेजेबलच्या खऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कंप्लीट केल्याच्या नंतर बाकी भांडणाचं कारणच काय राहणार नाही ना. भांडणाचं मेन कारण हेच आहे की आपण समोरच्या माणसाला ॲज इट इज जसं आहे तसं ॲक्सेप्ट करत नाही. आणि ॲक्सेप्ट करायसाठी काही रिझन्स असतात जे की लेडीजनं कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे, आणि काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर बी पुरुषानं काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. दोघांना बी जर दोघांच्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केले तर भांडणं व्हायचं काही बी कारण राहणार नाही. दोघांना बी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण काय इथं 200 वर्ष राहणार नाही किंवा 150 वर्ष राहणार नाहीत. आपल्याला इथं फक्त काही दिवस राहायचे, आणि लग्न झालं ह्याचा अर्थ आपल्याला फक्त सोबत काही दिवस राहायचे, सोबत राहून ॲडजस्ट करायचं आहे. असं नाही की सोबत राहून समोरच्या माणसाला बदलायचं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं. ज्या मिनिमम गोष्टी आहेत ज्या रिक्वायर्ड आहेत त्याच गोष्टी चेंज करण्याची अपेक्षा समोरच्या माणसाकडून ठेवता आपण. आणि जर आपण आपले कामं जर व्यवस्थित केले तर मला असं वाटत नाही की आपला जे पार्टनर आहे ते आपलं ऐकणार नाही. कारण आपले कामं आपले व्यवस्थित केल्याच्या नंतर ते समोरच्या माणसाला बी 99% केसेसमध्ये कळतं की यार आपण बी इथं चुकाला, आपण हे बरोबर करायला पाहिजे म्हणून. तर असं अपेक्षा ठेवणं गलत आहे की मी एखाद्या पर्सनसोबत राहत असेल तर त्या पर्सननं माझ्यासाठी पूर्णच्या पूर्ण चेंज झालं पाहिजे. नाही, 2 पर्सन इंडिव्हिज्युअल आहेत एका जागी राहायला, बस दोघांच्या बी आवडीनिवडी, दोघांचे बी राहणे बिहेवियर अलग राहणार आहेत. फक्त समोरच्या माणसाला त्रास होणार नाही ह्या 2-3 गोष्टी माणसानं कॉम्प्रोमाइज केला पाहिजे. जे प्रत्येकानं ज्या गोष्टी आपल्या पार्टनरला आवडत नाही त्या 3 ते 4 गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या. आता जसं की पुरुषानं 3-4 गोष्टी ज्या लेडीजला आपल्या आवडत नाही त्या 3-4 गोष्टीचं कॉम्प्रोमाइज करायचं, त्या गोष्टी सोडून द्यायच्या आता. आणि स्त्रीनं बी त्या 3-4 गोष्टी ज्या पुरुषाला आवडत नाही त्या सोडून द्यायच्या आता. आणि बाकीचे कामं वाटून घ्यायचे तर की हे कामं माझे आहेत. पुरुषानं ठरवायला पाहिजे की हे माझे कामं आहेत, बाहेरचे कामं मोठे डिसिजन्स मी घेणार, बाकीचे जे घरातले कामं आहेत घरातले डिसिजन्स आहेत ते तू घेणार. आणि ह्या दोन्ही डिसिजन्समध्ये प्रत्येकानं समोरच्या माणसाच्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला पाहिजे. जर मोठं डिसिजन माणसानं घेतलं, पुरुषानं घेतलं तर त्या डिसिजन्सचा स्त्रीनं रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि ती गोष्ट ॲग्री करायला पाहिजे. आणि घरातलं कोणतं छोटं मोठं डिसिजन असेल जे की निडेड आहे लेडीजला, असंच नाही तर होम मेकर म्हणते. तर होम मेकर ह्याचा अर्थ असा असतं की यार त्यानं घर बांधून ठेवणं, घरामध्ये सगळंच्या सगळं व्यवस्थित करणं हे काम लेडीजचं आहे. आणि ह्या कामामध्ये पुरुषानं पडू नये. आणि हे कामं त्यानं जे डिसिजन्स घेतले त्या डिसिजन्सचा त्यानं रिस्पेक्ट करावं, आणि ते डिसिजनवर मेननं आणि स्त्रीनं दोघांना बी ॲग्री करायला पाहिजे. हे दोन्ही कामं केल्याच्या नंतर मला वाटत नाही की यार भांडण्यासाठी कोणतं कारण शिल्लक राहतं आहे असं.